श्रीराम समर्थ. सुस्वागतम. हिंदू जागृती न्यास व श्री घंटाळी देवी संस्थानच्या प्रभाते मनी या कार्यक्रमात डॉक्टर अश्विनी बापटचा सस्नेह नमस्कार. श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर प्रवचने. 11 जुलै. सत्पुरुष व त्यांचा अनुग्रह. सत्पुरुषाचा अनुग्रह झाला म्हणजे त्या व्यक्तीच्या प्रापंचिक आणि पारमार्थिक बाबतीत त्या सत्पुरुषाचीच सत्ता असते. सरकारच्या हातात सर्व सत्ता असते आणि राज्ययंत्र सुरळीत चालण्याकरता एकेका खात्याकडे एक एक कामगिरी सोपवली जाते. कायद्याला धरून जोपर्यंत ते खाते आपले काम करीत असते तोपर्यंत सरकार त्यात ढवळाढवळ करीत नाही. फक्त क्वचित प्रसंगी आणि विशेष कारणामुळेच हस्तक्षेप करून सरकार आपल्या सत्तेचा उपयोग करते आणि इच्छेप्रमाणे गोष्टी घडवून आणते. तोच नियम इथेही लागू आहे. प्रापंचिक बाबतीत प्रारब्ध हे एक खाते आहे. त्याचा संबंध देहापुरताच असतो. प्रत्येकाच्या प्रारब्धानुसार त्याला बऱ्या वाईट गोष्टी भोगाव्या लागतात. सत्पुरुष होता येईल तो त्यात ढवळाढवळ करीत नाही. फक्त व्यक्तीच्या कल्याणाकरताच जर जरूर असेल तर सत्पुरुष त्यात ढवळाढवळ करेल. पण परमार्थाच्या बाबतीत त्याची सर्व सत्ता असते. आपण मात्र त्याने सांगितलेल्या साधनात राहून त्याला त्याची कामगिरी करण्यात अडथळा न येईल असे वागणे जरुरीचे असते. हा अडथळा अनेक प्रकारचा असतो. एक म्हणजे त्याने सांगितलेल्या साधनाबद्दल शंका घेणे. दुसरे, दुसऱ्याला अमुक एक दिवसात साधले, मला अजून का साधत नाही असा विचार मनात घेणे. आणि तिसरे, सांगितलेल्या साधनापेक्षा काही अधिक किंवा कमी करण्याचा प्रयत्न करणे. थोडक्यात म्हणजे एकदा संताच्या पायावर डोके ठेवल्यावर आपला प्रपंच आणि परमार्थ ही दोन्ही त्याच्याकडे सोपवून प्रपंचात घडणाऱ्या गोष्टी त्याच्याच इच्छेने घडत आहेत अशी भावना ठेवून आपले कर्तव्य करीत त्यांनी सांगितलेल्या साधनेत एकनिष्ठेने राहणे हाच खरा मार्ग होय. संतांच्या देहाकडे पाहण्याचे कारण नाही. त्यांचा देह आमचे काम करीतच नाही. तो परमात्मा स्वरूप आहे ही जी आपली भावना ती आपले काम करते. संत अत्यंत दयाळू असतात. सत्पुरुषाला भगवंत भेटलेला असतो. म्हणून सत्पुरुष हा देहाने या जगात राहतो असे दिसले तरी अंतर्यामी तो भगवंतापाशीच असतो. म्हणून आपण सत्पुरुषाकडे जात असताना या जगातल्या वस्तूविषयी वासना धरून गेलो तर ते योग्य नव्हे. सत्पुरुषाला त्याच्या लक्षणावरून ओळखता येणार नाही. पुस्तकामध्ये दिलेली जी लक्षणे असतात त्याच्या पलीकडे संत असतो. त्याला ओळखायला आपल्या अंगी थोडे तरी भगवंताचे प्रेम आवश्यक आहे. भगवंताचे प्रेम हे एक मोठे वेड आहे. ते ज्याला लागेल तो खरा भाग्याचा. बोधवचन. भगवंताच्या दरम्यान दास्यात जे प्रेम आहे ते जगाच्या मालकीत नाही. आजचा हिंदू कर्तव्य दिनविशेष 11 जुलै, कुमार षष्ठी, स्कंद षष्ठी, आषाढ शुक्ल षष्ठी, कार्तिकेयाचा जन्मदिवस. शिव व स्कंदाचे पूजन. प्रत्येक चांद्रमासातील शुक्ल षष्ठी ही स्कंद षष्ठी मानली जाते. मुरुगन, सुब्रमण्य, कार्तिकेय अशी स्कंदाची अन्य काही नावे आहेत. अलीकडच्या काळात बालपीडा व बालरोग वेगाने वाढत आहेत. आहारातील अन्नधान्य व भाज्या या युरिया खतावर पिकवल्या जातात. त्यामुळे आपल्या शरीरात अतिरिक्त आम्ल व पर्यायाने प्रोटीन तयार होतात आणि मग जन्मतःच ऑटिझम, अस्थिमृदुता, एपिलेप्सी यासारखे विकार दिसू लागतात. या विकारांवर स्कंद उपासनेचा उपाय सुचवित आहोत. स्कंद षष्ठीच्या व्रताने हे ग्रहदोष नाहीसे होण्याला मदत होते. या दिवशी सकाळी लवकर उठून सुस्नात होऊन व्रतसंकल्प घ्यावा. शिव पार्वतीसह स्कंदाच्या प्रतिमेची पूजा करावी. फुले, चंदन, धूप, फळे, मिष्टान्न यांनी विधिवत पूजा करावी. प्रज्ञाविवर्धन स्तोत्र म्हणावे. मंडळी, रामरायाचे आणि श्री घंटाळी देवीचे आशीर्वाद आपल्या कुटुंबावर अक्षय राहो.
जानकी जीवन स्मरण. जय जय श्रीराम.